नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. वर्षावासामधील हा आजचा 6वा दिवस. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण सातत्याने या ठिकाणी आपण करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्मा इंग्लिशमधील मूळ ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अत्यंत महत्त्वपूर्ण एक ग्रंथ आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्या जीवनकालामध्ये अनेक ग्रंथ लिहिली. त्यामध्ये जसं आपण पाहतो थॉट्स ऑफ पाकिस्तान, त्याचप्रमाणे द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी 1923 आणि त्या ग्रंथाचा आधार घेऊन 1 एप्रिल 1935 RBIची म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सुरुवात करण्यात आली. म्हणजे बाबासाहेबांचे विचार किती महान होते हे यावरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे ॲनिहिलेशन ऑफ द कास्ट. ॲनिहिलेशन या शब्दाचा मूलतः इंग्रजी अर्थ म्हणजे सर्वनाश, विनाश, जातीचा विनाश कसा व्हावा ह्याविषयी आपले विचार मांडले होते. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण जो ग्रंथ होता त्यांचा हू वेअर द शूद्राज, शूद्र कोण थे. तर अशा प्रकारच्या अनेक ग्रंथापैकी आणि शेवटचा जो बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला तो म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म. आता आपल्याला प्रश्न जरूर पडणार आहे की त्या काळामध्ये भगवान बुद्धाचे फार मोठं साहित्य उपलब्ध होते, जसं की बौद्ध धम्मपद, बौद्ध धम्म जातक कथा, मिलिंद प्रश्न, त्रिपिटक अर्थात अगदी पीठक, विनय पीठक आणि सुत्त पीठक या म्हणून बनलेला त्रिपिटक, असं सगळं साहित्य असल्यावर सुद्धा हा ग्रंथ बाबासाहेबांनी का लिहिला. हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा अशासाठी आहे की एवढं सारं साहित्य उपलब्ध असून सुद्धा बुद्ध अँड हिज धम्मा लिहिण्याचं काय कारण असू शकते बरं. जर छोटंसं लॉजिक आपण लावलं तर त्यामागे आपल्याला हेच दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे तो धम्म माझ्या लोकांना कसा असावा. कारण जगामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान अलग अलग प्रकारे मांडण्यात येऊ लागलं. त्यामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम फैलवण्यात आले
अनेक प्रकारचं भेसळ करण्यात आली आणि हे सगळं पाहून ज्या लोकांना मी हा धम्म दिला ते लोक संभ्रमित होऊ नये, कुठल्याही प्रकारचे गांगुर्डन जाऊ नये, कुठल्याही प्रकारचा गोंधळ त्यांच्यामध्ये होऊ नये, ही भावना बाबासाहेबांमध्ये होती आणि म्हणून त्यांनी बुद्ध हँड इज धम्म आपल्या पुढे दिलेला आहे. आपण यामधला खंड पहिल्यामध्ये 7 भाग आहेत. त्यापैकी पहिल्या भागातील प्रकरण 16वं आज पाहणार आहोत. तर 16वं प्रकरण या ठिकाणी काय आहे, मार्ग सापडला. म्हणजे भाग पहिल्यामध्येच जन्म ते परिवर्जा हे जो पृष्ठ म्हणजे खंड पहिला आहे आपला, त्या खंडामध्ये परिवर्जापर्यंत तथागत सिद्धार्थ गौतमाचं आता जी परिवर्जा होणार आहे ती या प्रकरण 16मध्ये काय सांगितलेलं आहे आपण पाहणार आहोत. कारण सिद्धार्थ गौतमाचं ज्याप्रमाणे त्यांचं सांसारिक जीवनात राहण्यासाठी राजाने जे प्रयत्न केले गेले, अंतपुराची स्थापना केली. अंतपूर 3 असे महाल तयार करण्यात आले होते, उन्हाळी महाल, हिवाळी महाल आणि पावसाळी महाल. अंतपूर या शब्दाचा मूलतः अर्थ हा आहे की त्या महालाचा आतील भाग, ज्याला आपण शयन कक्ष म्हणतो, ज्या ठिकाणी अनेक स्त्रिया राजस शृंगार करून बसवल्या गेल्या होत्या, म्हणजे सिद्धार्थ गौतमाने कुठल्याही प्रकारचं बाहेर जाण्याचं किंवा या जगाच्या पलीकडे विचारही करू नये ही त्यामागची कल्पना होती आणि तसं मात्र झालं नाही. अनेक प्रयत्न केले. उदयन नावाचा जो पुरोहित होता, म्हणजे जो राजाचा अतिशय विश्वसनीय व्यक्ती होता, त्या व्यक्तीला सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या पाठीमागे लावण्यात आलं होतं की सिद्धार्थ गौतम कोणत्याही प्रकारे आपल्या या महालाला सोडून जाणार नाही याची दक्षता घेतल्या गेली पाहिजे. आणि उदयनाने ते कार्य फार कसोशीने केले होते. परंतु सिद्धार्थ गौतम त्यांना कोणालाच जुमानला नाही. तर काय मार्ग सापडला सिद्धार्थ गौतमाला, आता आपण या ठिकाणी काल पाहिलेलं आहे. सिद्धार्थ गौतमाला आपलं नगर सोडून का जावं लागलं याच्या मागे अनेक कारणं सांगण्यात आली. आपल्या लोकांना, बऱ्याच लोकांना त्या कारणांची जी मीमांसा करण्यात आली. नंतर वेगवेगळ्या लोक अजूनही आपले परफेक्ट असे विचार आपल्या लोकांमध्ये बी नाही आहेत. कारण आपल्याला बेसिकली जे शाळेत शिकवण्यात आले होते ते म्हणजे सिद्धार्थ गौतम वनात जाण्याचे कारण त्यांनी मृत्यू पाहिला, त्याने जर्र असा माणूस पाहिला, दुःखानं पीडित माणूस पाहिला आणि मेलेला व्यक्ती पाहिला. अशा दुःखद व्यक्तीमुळे किंवा त्यांच्या अनेक व्याधीमुळे तो माणूस त्रस्त आहे असे लोक पाहिल्यानंतर या 4 कारणाने सिद्धार्थ गौतम वनात गेलं असं आपल्याला सांगण्यात आलं. पण वास्तविकता ती नाही आहे. रोहिणी नदीचं जे पाणी होतं, ती रोहिणी नदी जे शाक्य आणि कोलिया हे जे 2 वंशज होते त्या काळातील, त्या लोकांमध्ये त्या नदीच्या पाण्यावरून भांडणं चालू होते आणि तो वाद शेवटी अशा विकोपाला गेलेला आहे. त्या वादाचं नंतर असं परिवर्तन झालेलं आहे की युद्ध करायला लागेल आणि युद्धाची जी भूमिका होती ती शाक्याने घेतली होती. आणि म्हणून या शाक्यांचा एक नियम होता, त्याचा जो सेनापती असायचा तो सेनापती आपल्या सैनिकांना किंवा आपल्या सगळ्या लोकांना, नगरीतल्या लोकांना विचारायचं की या ठरावाला कोणाचा विरोध आहे का. असं जेव्हा विचारलं तेव्हा मात्र सिद्धार्थ गौतम उभा राहिलेला आहे आणि सिद्धार्थ गौतमाने आपल्याला युद्ध नाही पाहिजे असं आपलं ठाम मत सांगितलेलं आहे. आणि संघाचा अपमान झाल्याबद्दल त्याला पनिश केल्या गेलं, शिक्षा दिल्या गेली. आणि ती शिक्षा 3 प्रकारची शिक्षा त्यांनी सांगितली होती. सर्वात पहिले म्हणजे तू हे महाल सोडून गेलं पाहिजे, हे नगर सोडून गेलं पाहिजे. दुसरी शिक्षा होती त्यांना त्यांच्या घरावर बहिष्कार आणि तिसरी अत्यंत भयावह शिक्षा होती ती म्हणजे मृत्यूदंड. तर या 3 शिक्षेपैकी कुठली तू स्वीकारल हे त्यांच्यावर टाकलं होतं. म्हणून सिद्धार्थ गौतमाने दोन्ही शिक्षेचा पहिले विचार केला की आपण जर ते या ठिकाणी मी जो अपराध केला तो मी स्वतः केलेला आहे, त्याची शिक्षा माझ्या घरच्यांना कशाला किंवा माझ्या परिवारातील लोकांना त्याचा त्रास का द्यावा आणि म्हणून ती देऊ नका. दुसरी म्हणजे हे नगर सोडून जाणं ही योग्य शिक्षा त्यांना वाढली आहे. आणि तिसरी जी शिक्षा होती ती मृत्यूदंडाची, ती का नाही स्वीकारली. कारण माणूस जर मेला किंवा मरण पावला, मृत्युमुखी पडला तर त्याचं काही उरणार नाही. तर त्याचा मार्ग शोधण्यासाठी आपण हे नगरच शोधलं पाहिजे आणि मग तरच त्याचा एक मार्ग मिळेल आपल्याला, ही सिद्धार्थ गौतमाला पहिल्यांदा वाटलं. आणि म्हणून त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला गृहत्याग केलेला आहे. तर आजचं जे प्रकरण आहे त्या संबंधात आहे, आपण पाहूया. प्रकरण 16वं आहे, भाग पहिल्यामधलं खंड पहिलाच चालू आहे. मार्ग सापडला परिवर्जा. बघा, सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण
जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशला अधिपतीच्या समजण्यावरच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. म्हणजे बघा, त्या काळात जी ही 9 राज्य होती, म्हणजे 16 जनपद, ज्या ठिकाणी राज्याचे राज्य होते 16 जे जनपद त्याला जनपद म्हणत, आणि 9 असे राज्य होते ज्यामध्ये संघ शासन व्यवस्था होती. म्हणजे या ठिकाणचे आपला जो देश आता सध्या लोकशाही पद्धत आहे ती लोकशाही पद्धत त्या काळात होती, त्यालाच प्रजातंत्र असं म्हणत होतं. आणि ती व्यवस्था त्या काळात होती, परंतु त्याविषयी बी निश्चितपणे सांगता येत नाही असं म्हटलेलं आहे. कारण त्या ठिकाणी जे वंशज होते कपिल वस्तूचे ते अनेक वंशज होते आणि त्या वंशजामधील राजे आळीपाळीने राजा होण्याची त्यांची पद्धत होती. आणि म्हणून त्या ठिकाणी ते पूर्णतः लोकशाही व्यवस्था होती का नव्हती याच्यावर जास्त म्हणजे विचार केला गेला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मुख्य जे अधिपत्य होतं किंवा मुख्य जो पॉवर होता तो पॉवर म्हणजे कोशल अधिपती प्रसेनजित होता, त्याचा पॉवर मात्र त्या राज्यावर होता. त्याचं अधिपत्य असेल म्हणजे त्या कुठलेही जर प्रस्ताव मांडले तर ते त्याच्याशिवाय पास होत नव्हते, त्याला त्याची संमती लागत असे. आणि म्हणून कोशला अधिपती ह्याला मान्य देणार नाही, हा संघाने केलेला तडजोड म्हणून तो ओळखणार आहे आणि म्हणून तो तसे करणं योग्य नाही असं ते सल्ला देत आहेत. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिवारजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश त्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग अंमलात आणता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. सिद्धार्थ गौतमाने स्वतःच आपण काय केलं पाहिजे म्हणजेच तुमच्यावर कुठल्याच प्रकारचं ऑब्जेक्शन किंवा कुठल्याच प्रकारची नैतिक जबाबदारी मात्र येणार नाही यासाठी मी काय करतो की संन्यास धारण करतो आणि परिवर्जा धारण करून हे नगर सोडून जातो. तर तेव्हा कुणाला यामध्ये काहीच कुठल्या प्रकारचं कारण लागणार नाही किंवा काही अडथळा निर्माण होणार नाही तुम्हाला सुद्धा. आणि हे कारण त्या सेनापतीला योग्य तर वाटलं, पण सिद्धार्थ असं करेल किंवा नाही करेल याची मात्र त्याला शंका होती. बघा, आपण त्यांची संमती मिळण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले. आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश तोरी सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा मार्ग आहे असे संघाला वाटले आणि संघाने ते मान्य केले. शेवटी संघाने ते एकमताने मान्य केले की होय, सिद्धार्थ नगर सोडण्यास तयार आहे, तर तो हा मार्ग जो आहे हा सगळ्यांसाठी योग्य मार्ग आहे. आणि म्हणून कुठलीही वाट न बघता सिद्धार्थाने हे नगर लवकरच सोडावे असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. अशी संघाची त्यांना परमिशन किंवा परवानगी मिळाली. बैठकीचे कार्य संपल्यावर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला. तरुण शाक्य आपल्या जागेवर उठला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका, मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करेल याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टी आड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय. बघा, किती छानसा प्रश्न त्या ठिकाणी एका शाक्याने विचारलेला आहे. म्हणजेच सिद्धार्थ गौतम जर आता तुरंत नगर सोडून जर गेले तर आपल्यामधला जो युद्धाचा एक समझोता झालेला आहे की युद्धाचा जो प्रस्ताव पारित झालेला आहे तर आपण त्वरित त्यांच्यावर युद्ध करणार आहेत का कोलियांसोबत, हा प्रश्न त्यानं मांडलेला आहे. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे का. म्हणजे संघ तुरंतच युद्ध करणार आहे का हा प्रश्न त्याने विचारला. या प्रश्नांचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती
कोशला अधिपतीला कळणारच आहे, जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशल अधिपतीला वाटेल, हे आपल्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. बघा, प्रश्न हा होता की सिद्धार्थ गौतम नगर सोडण्याच्या मागेचा जो कारण मीमांसा जर केली तर त्यामागे जर कोशल अधिपतीला जर असे वाटले की सिद्धार्थ गौतमाने संघाच्या बळजबरी कारणामुळेच हे नगर सोडले, तर मात्र आपली खैर होणार नाही. कारण त्याला न विचारता हे सगळं घडलेलं आहे. आणि हे कसं काय घडलेलं आहे, एक राजाचा मुलगा नगर सोडून कसा काय गेला, हा जाब मात्र आपल्याला विचारला जाईल आणि त्याचं उत्तर देणं मुश्किल होईल. आणि म्हणून आपण हे युद्ध करू नये. आता जो वाद होता तोच मिटला, कारण सिद्धार्थ गौतम नगर सोडून जात आहे, तर आता युद्ध करण्याची काही आपली भूमिकाच नाही, अशा प्रकारचं तो शाक्य सांगत आहे. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशल अधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. किती सरळ आणि सोपी प्रश्न आहे बघा, की जेव्हा सिद्धार्थ गौतम लगेच जाणार आणि आपण लगेच युद्ध करणार, तर ह्या दोन्ही घटना एकाच वेळी जर घडल्या तर हे सगळं काही यामध्ये सिद्धार्थ गौतमाचं सुद्धा काहीतरी आहे, हे कोशल अधिपतीला वाटेल. आणि म्हणून काही काळानंतर आपण युद्ध करावे असा तो आपला प्रस्ताव, आपले विचार संघाला सुचवित आहे. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यवसी बैठक संपली. आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते, अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पाडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. बघा, आता सिद्धार्थ गौतम जात आहे आणि म्हणून ही आपली फार भयानक दुःखाची जी समस्या होती, ज्या दुःखात लोक पडलेले होते, आता या दुःखातून काहीतरी सुटका आपल्याला मिळेल, काही दिवस युद्ध थांबेल असं वाटून लोकांनी सुटकेचा श्वास सोडणे म्हणजे त्यांना फार बरं वाटलं, हायसं वाटलं की चला काही दिवस तरी आपल्याला याच्यापासून निजात मिळत आहे. प्रकरण 17 आहे निरोपाचे बोल. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. तर हे जे निर्णय होते, 3 प्रकारची जी सजा सिद्धार्थ गौतमाला दिल्या गेली होती, ह्याची वार्ता अगोदरच राजवाड्यामध्ये पोहोचलेली होती. राजाला, राणीला, त्याच्या आई म्हणजे महामायेला, ह्या सगळ्यांना, महाप्रजापतीला सिद्धार्थ गौतमाच्या ह्या गोष्टीबद्दल सगळ्यांना माहिती मिळालेली होती. आणि म्हणून ते शोकाकुल झाले होते, आक्रोश करत होते, रडत होते की सिद्धार्थ गौतम हे नगर सोडून जाणार आहेत, याबद्दल त्यांना दुःख व्यक्त करत होते. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. वडिलांचे बोल बघा, कारण क्षत्रिय समाजाचे युद्ध कलेत अगदी पारंगत असलेले राजा शुद्धोधन आपल्या पुत्रांविषयी म्हणतो की मी युद्धाचे काय परिणाम होणार आहात याविषयी विचार करीत होतो, परंतु सिद्धार्था तू अशा प्रकारचे त्याला विरोध करशील आणि तुला हे नगर सोडण्याची वेळ येईल असे मला कधीच वाटले नव्हते. आणि ती वेळ तू आणलेली आहे त्याबद्दल ते सुद्धा क्रोधित झालेले आहेत आणि दुःखीसुद्धा झालेले आहेत. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. म्हणजे सिद्धार्थ गौतम सांगते की मी जेवढे युक्तिवाद केले की जेवढे लॉजिक लावले याबद्दल असं मलाही वाटलं नव्हतं की शाक्य माझ्या विरोधात जातील किंवा माझे म्हणणे ऐकणार नाहीत, परंतु तसे घडले नाही. दुर्दैवाने आपल्या क्षणाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही भडकविल्या होत्या की माझ्या युक्तिवादाचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेल. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो. मग सिद्धार्थ गौतम सांगतात की मी अनेक प्रयत्न केले संघाला समजवण्याचे, परंतु मलाही त्याच्याबद्दल वाटलं नव्हतं की संघ या थराला पोहोचेल. परंतु शेवटी जी काही शिक्षा घ्यायची होती ती मी आपल्या स्वतःवरच घेतलेली आहे आणि मी हे नगर सोडून जाणार आहे. शुद्धोधनाचे या बोलण्यामुळे समाधान झाले नाही. तो म्हणाला,
आमचे काय होणार याचा विचार तरी केलास काय तू? पण मी याच कारणामुळे परिवारजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, म्हणजे अत्यंत दुःखाने शुद्धोधन म्हणाला. आक्रंदून म्हणे खूप आक्रोश करून रडून पडून की आम्हाला या जमिनीचं तुझ्याशिवाय काय याचं महत्त्व आहे असं त्यांनी सांगितलं. सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर गृहत्याग का करू नये? आणि म्हणून ते म्हणतात की सर्व शाक्यांनीच तुझ्याबरोबर गृहत्याग करून का जाऊ नये असा प्रश्न करतात. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, मलाही हेच कबूल आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? परिवारातले सगळेच लोक सिद्धार्थ गौतमाला आपापल्या परीने आक्रांत करून अत्यंत दुःखद आयोगाने विचारत आहे की आम्हाला जाब दे, तू एकटा कसा काय जाणार? सिद्धार्थ म्हणाला, आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का मला सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्यवान झाले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर गेलो असतो आणि मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? बघा, एक क्षत्रिय म्हणून सिद्धार्थ गौतम आपल्या आईला समजावत आहे की युद्धामध्ये माझं जर काही बरं वाईट झालं असतं तू अशीच रडत बसली असतीस काय? तू एक धैर्यवान एका क्षत्रिय पुरुषाची आई आहेस म्हणून तू रडू नकोस हे समजवता. नाही गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात लोकांपासून अगदी दूर हिंस्त्र पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे आणि माझा पुत्र राहुल नुकताच जन्माला आलेला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय? त्याने गौतमीला विचारले. बघा, नंद म्हणजे महाप्रजापतीचा हा मुलगा होता. शुद्धोधनाला 2 पत्नी होत्या, जिचं महामाया आणि महाप्रजापती. नंद नावाचा मुलगा आणि रूपनंदा नावाची मुलगी असे 2 मुलं महाप्रजापतीपासून झालेले होते. तर सिद्धार्थ गौतम त्यांना सांगत आहेत की त्यांना सोडून तुम्ही येणार का? लहानसा नंद छोटासा आहे आणि माझा बाळसुद्धा लहान आहे आणि त्याची कल्पना तू करशील का की त्याला सोडून तू वनात माझ्याबरोबर येशील? त्याने असे प्रश्न आपल्या कुटुंबातील सगळ्यांना विचारलेले आहेत. गौतमीला विशेष तौरपर विचारलं. याने गौतमीचे समाधान झाले नाही, म्हणजेच महाप्रजापती गौतमीचं समाधान यामुळे झालेलं नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशल अधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. बघा, दुसरा पर्याय त्यांनी सुचविला की आपण जो राजा प्रसन्नजित आहे कौशल अधिपती त्याच्या सानिध्यात जाऊ आणि त्याचं अधिपत्य स्वीकारू आणि तिथे आपण राहू. हा देश सोडून जाऊ, आपण सगळेजण एकत्र तरी राहू, अशा प्रकारचे ते प्रस्ताव ठेवतात. पण आई, सर्व शाक्यजण काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिवर्जेचे कारण कौशल अधिपतीला समजेल असे मी वाचेने व कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. म्हणजे मी कशामुळे वनात जात आहे याची भडकसुद्धा कौशल अधिपतीला लागू देणार नाही असं वचन मी संघाला दिलेलं आहे. आणि ते जर माहीत झालं तर संघाचा मी अपमान केल्यासारखं पुन्हा ते कृत्य होणार आहे आणि म्हणून मी तसं काही करणार नाही. किंवा कौशल अधिपतीच्या सानिध्यात आपण जर गेलो तर हा एक देशद्रोह म्हणून मानला जाईल आणि असे करणे आपल्याला शोभेचे नाही. अशा प्रकारचं ते आपल्या परिवाराला पुन्हा एकदा समजावत आहेत. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, अरण्यात राहणे की कोरियांच्या हत्येत सहभागी होणे? पण हा उतावीळपणा कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. शुद्धोधनाने सिद्धार्थाला सांगितलं की आता शाक्याने युद्धाची जी घोषणा केली होती ही आता पुढे ढकललेली आहे आणि म्हणून तू एवढ्या लवकर का जावे असा प्रश्न पुन्हा ते सिद्धार्थाला करीत आहेत. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही, मग तू परिवर्जा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघांकडून अनुज्ञा मिळवणे शक्य होईल. आणि दुसरा सांगतात ते समजूत घालतात मुलाची की आता सध्याचं युद्ध थांबलं
तर होऊ शकते की उद्याचं युद्धसुद्धा होणार नाही आणि तू जर इथं थांबला तर काही दिवसांना संघाच्या सुद्धा लक्षात येऊन ते पुन्हा त्यांची अनुज्ञा किंवा आज्ञा मिळेल आणि संघात तुला पुन्हा सामील करू शकतील. आणि म्हणून तू एवढ्या उतावीळपणा करू नकोस आणि लवकरच जाण्याची जी तुझी इच्छा आहे हे थोडं थांबव, अशा प्रकारची आपल्या मुलाची ती समजूत घालतात. मी परिवर्जा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिवर्जा घेण्यावर अवलंबून आहे. म्हणजेच मी परिवर्जा घेतल्यानंतरच संघ असा करेल, संघ अशी घोषणा करत आहे आणि मी ते केल्यानंतरच सगळं काही होऊ शकेल, अशा प्रकारची समजूत ते पुन्हा शुद्धोधनाची करतायत. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस, मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. तर आपल्या आईची बी समजूत त्यांनी काढली आणि हे वाक्य ऐकून राजा शुद्धोधन सुद्धा स्तब्ध झालेला आहे. त्यानंतर सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचनासे झाले. यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने तिला विचारले, यशोधरा, मला सांग, परिवर्जा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटले? जेव्हा सिद्धार्थ गौतम आपल्या पत्नीला भेटायला जातात तेव्हा त्या ठिकाणी अथांग अशी शांतता निर्माण झालेली आहे. कोणीच कोणाशी बोलत नाही. आणि शेवटी यशोधरा आपल्या पतीला म्हणते की संघामध्ये आज काय घडले हा सारा वृत्तांत मला समजलेला आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने जो परिवर्जाचा निश्चय केला आहे याबद्दल सिद्धार्थ गौतम विचारतात की तुझी काय इच्छा आहे यावर. त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. म्हणजे परिवर्जा घेण्याचा शब्द ऐकल्याबरोबर आपली पत्नीला चक्कर येतील किंवा तिला बेशुद्ध अवस्थेमध्ये आपण पाहणार आहोत असं त्यांना वाटलं होतं, पण तसं काही घडलेलं नाही. काय घडलं मग? आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते. बघा केवढा मोठा आधार दिला आपल्या पतीला. त्या दुःखातून निघण्यासाठी पत्नीचे हे दोन शब्द सिद्धार्थ गौतमाला केवढा मोठा आधार देतात. बघा की तुमच्या जागी जर मी असती तर मी सुद्धा हेच केले असते, दुसरे आणखी काही केले नसते, अशा प्रकारचं तिचं उत्तर आहे. कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितच भागीदारीन झाले नसते. आणि तिनं सुद्धा युद्धाचा जो प्रस्ताव आहे हा पूर्णतः नाकारलेला आहे की मी सुद्धा तुमच्यासारखे शांतीच्या मार्गानेच आपलं जीवन काटलं असतं. आपला निर्णय हा योग्य आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. तुम्हाला जाण्याची परवानगी आहे आणि तुम्ही जे केलं ते योग्यच केलं असं तिनं सांगितलं. मी सुद्धा आपल्याबरोबरच परिवर्जा घेतली असती. मी परिवर्जा घेत नाही याचे एकच कारण आहे, ते म्हणजे मला राहुलचे संगोपन करावायचे आहे. बघा परिवर्जा न घेण्याचे कारण छोटासा राहुल बाळ आहे. त्या राहुल बाळाला मला त्याचं जीवन पुढे घडवायचं आहे. त्याचं बालपण, त्याच्या साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं मला काही करायचं आहे, त्याला घडवायचे आहे, त्याची जडणघडण करायची आहे. आणि त्याच कारणाने फक्त मी तुमच्यासोबत येत नाही, बाकी दुसरं काहीच कारण नाही. पत्नीने दिलेलं हे फार मोठं धाडस सिद्धार्थ गौतमांसाठी साबित झालेलं आहे. जे घडले तसे घडायला नको होते, पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड न दिले पाहिजे. आपल्या मात्यांपित्यांविषयी, आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. बघा आपण आपल्या परिवाराची काही प्रकारे कुठलीही काळजी करू नका. मी समर्थ आहे, सक्षम आहे, मी त्यांची सगळी व्यवस्था करीन, असा आधार तिने सिद्धार्थाला दिलेला आहे. तुम्ही आनंदाने जा असे ते म्हणते. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवारजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. सिद्धार्थ गौतमाला यशोधरीची केवढी मोठी साथ होती बघा. आपण हे आता आपण एका वाक्यातून समजते की केवढा मोठा आधार दिला. आणि या सकल मानवजातीचे ज्यामध्ये कल्याण होईल असा मार्ग तुम्ही शोधून काढा, अशी ते आपल्या पतीला सांगत आहे. इथूनच चालना मिळते. खरी जी सुरुवात झालेली आहे ती या ठिकाणाहून झालेली आहे. सिद्धार्थ गौतमाने जे काही दिव्य जे ज्ञानाची दृष्टी प्राप्त केली आहे किंवा समृद्धी प्राप्त केली, याचं कारण जर आपण शोधलं तर यशोधरीने दिलेली ही साथ होय.
तिने दिलेले शब्द, तिने सांगितलेलं आहे की मानव जातीसाठी असा एक मार्ग शोधा की ज्यामुळे संपूर्ण मानवजात यांचं कल्याण होईल, कुठल्याही प्रकारच्या दुःखात ती राहणार नाही, असा मार्ग त्यांच्यासाठी शोधा, असा कल्याणकारी मार्ग शोधा, ही अपेक्षा ती बाळगते आणि सिद्धार्थाला वाटी लावते. यामुळे सिद्धार्थ गौतम फार प्रभावित झाला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आता हे जे काही शब्द आहेत, भाग्यवान, नशीबवान, दुर्दैवी, हे त्या काळातले म्हणजे वापरलेले शब्द आहेत, त्याविषयी जास्त आपण मंथन करणार नाही. कारण सिद्धार्थ गौतमाने जो मार्ग शोधलेला आहे त्यामध्ये मात्र दैवीवाद, चमत्कार, साक्षात्कार या गोष्टीला स्थान दिलं गेलं नाही. कारण सिद्धार्थ गौतमाच्या अगोदरपासून ही व्यवस्था चालत आलेली होती, जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, ज्या काही प्रथा होत्या ती त्यापूर्वीच चालत आलेली होती. सिद्धार्थ गौतमाचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेस सगळं जी व्यवस्था होती ती त्या म्हणजे जी चातुर्वर्ण व्यवस्था होती त्याच्या अगोदरपासूनच घडलेली होती. आणि म्हणून हे सारे शब्द त्या काळातले ॲज इट इज जसेच्या तसे घेतले आहेत. कारण या ठिकाणी ज्या 3 लोकांनी याचं मराठी अनुवादन केलेलं आहे, घनश्यामजी तळवलकर, शास्त्ररंगी मबी चिटणीस, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय जवळचे लोक होते आणि धम्माचे गाढे अभ्यासक होते, विचारवंत होते, मराठी भाषेचे ज्ञाते होते. मबी चिटणीस हे शेवटी मिलिंद कॉलेजचे प्राचार्य, पहिले प्राचार्य म्हणून त्यांना समजत येते आणि बाबासाहेबांसोबत ते पहिली दीक्षा घेणारे ब्राह्मण वर्गातले. आणि म्हणून ह्या विद्वानांनी जे काही हे जे वृत्तांत या ठिकाणी जे मोठमोठे चॅप्टर घेतलेले आहेत किंवा मोठमोठे स्पॅच या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतील, ते जसेच्या तसे घेतले आहे. म्हणून गोंधळून न जाता दुर्दैव, नशीबवान, भाग्यवान हे जे शब्द येतात हे बुद्धाला मान्य नाहीत. कारण बुद्धानं दैववाद स्वीकारलेला नाही, ईश्वरा स्वीकारलेला नाही, आत्मा स्वीकारलेला नाही. तर त्यामुळे हे त्याच्या पूर्वीचे जसे होते शब्द तसे घेण्यात आले. म्हणून या भानगडीत जाऊन आहे. पण यातील प्रकरण 18 आहे गृहत्याग. आता गृहत्याग, सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परवर्जा घेण्याचा विचार केला. ज्या भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तूमध्ये होता त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आपला आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन व आपला आवडता शवक्षण्य याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्याकरिता दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्पृष्ट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. तर सिद्धार्थ गौतम आता नगर सोडून जात आहेत, आपल्या घरातून बाहेर निघालेले आहेत. सगळे लोक त्यांना बघण्यासाठी जमलेले आहेत, लहान थोर मोठे सगळे लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि सिद्धार्थाला वंदन करीत आहेत. ते त्याच्या सभोवती उभे राहिलेले आहेत. सभोवती म्हणजे चारी बाजूने. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती, जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन, पण निश्चल नयनाने ते त्याला प्राशन करीत होते, फक्त बघत होते. काही बोलण्याची कोणाची हिंमत होती नाही. काही स्त्रियांना वाटले की तो खरोखरच कामदेवाचा अवतारच आहे, कारण तशा तेजस्वी लक्षणाने तो जात्याचा सालंकृत होता. सालंकृत म्हणजे अनेक शुभ लक्षणाने अलंकृत, अनेक प्रकारचे शुभ लक्षण म्हणजे अशी शुभचिन्ह त्यांच्या शरीरावर होते आणि 32 लक्षणं त्यांचे दिसत होते. तर अशा पुरुषाला पाहता क्षणी प्रत्येकजण मोहित होत होता. आणि सिद्धार्थ गौतम जेव्हा बाहेर निघत होता सगळ्या लोकांनी गर्दी केलेली आहे. स्त्रिया दुरूनच पाहून फिदा होत होती, तर कामदेवाचा अवतार आहे असे त्यांना वाटत होतं. काहींना तर त्याची कोमलता व राजबिंडे रूप पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला आहे. म्हणजे बघा कसे कसे विशेषण लावण्यात आले की एका चंद्रप्रमाणे तो दिसत आहे, तेजस्वी दिसत आहे आणि त्याला पाहून सगळे मोहित होत आहेत. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकीकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. म्हणजे किती सौंदर्यवान पुरुष होता तो बघा. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिवर्जा घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूळ स्थितीत म्हणजे काही सुचत नाही अशा स्थितीमध्ये त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला.
आपण परिवर्जा घेत असताना शुद्ध धनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होते की त्या दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत. परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. बघा, म्हणजे सिद्धार्थ गौतम जेव्हा जात आहेत तर पहिली परिवर्जा भारद्वाज नावाचा जो ऋषी होता त्या काळातला, त्याच्याकडून घ्यावी अशी त्यांनी इच्छा धारण केली होती. आणि म्हणून त्या आश्रमात हे सगळे लोक अगोदरच आलेले होते, जे सिद्धार्थाला मान्य नव्हते. महाप्रजापती गौतमीने येऊ नये अशी त्याची इच्छा होती, कारण ती आपलं दुःख सावरू शकणार नाही. परंतु तसं मात्र झालं नाही, कारण ते अगोदरच आश्रमामध्ये पोहोचलेले होते. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तिथल्या जमावात आपले माता पिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या माता पित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून मोठ्या मुश्किलीने एखादा शब्द बाहेर पडला. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी नाहून काढले. षण्णाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धधन व प्रजापती रडत असलेले पाहून त्याच्याही भावना भरून आल्या आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला व षण्ण जेथे उभा होता तेथे तो गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यास सांगितले. बघा, षण्ण हा अत्यंत जवळचा मित्र सिद्धार्थ गौतमाचा, आणि शेवटी तोच सिद्धार्थ गौतमाच्या सोबत जात असते आणि तो आक्रांत करते. रडून रडून तो सुद्धा ओक्साबोक्षी करून खूप सारं त्याला दुःख आयोग असं दाखवतो. एवढ्या दुःखाने पीडित झालेला असतं सिद्धार्थ जात आहे म्हणून. ते पाहून सिद्धार्थ गौतम त्याच्या जवळ जातात आणि त्याला आधार देतात, धीर देतात आणि आपल्या अंगावरील सगळे अलंकार काढून त्याच्या हातामध्ये देतात. त्याने परिवर्जकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. म्हणजे परिवारजक संन्यासी झाला म्हणजे कसं, डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले आणि आता एवढे सुंदर केस कापल्यानंतर त्याचा चेहरा अलगच दिसत होता. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिवर्जकाला योग्य असे वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. म्हणजे परिवर्जकासाठी जे काही भिक्षापात्र लागते आणि जे काही कपडे लागतात ते कपडेसुद्धा सिद्धार्थासाठी महानामाने आणले होते. महानाम हा सिद्धार्थ गौतमाचा चुलत भाऊ. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिवर्जकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिवर्जेच्या दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. म्हणजे पूर्णतः तो तयार होऊन दीक्षा घेण्यासाठी आता भारद्वाजाजवळ जाऊन पोहोचलेला आहे. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिवारजक झाल्याचे जाहीर केले. जो काही त्यांचा संस्कार होता परिवर्जा घेण्यासाठी, ते सगळे संस्कार त्यांनी आपल्या शिष्यांकडून करून घेतले आणि असं जाहीर केलं की आता सिद्धार्थ गौतम जे आहेत परिवर्जक झालेले आहेत. परिवर्जात घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिवर्जेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. म्हणजे संघाला जे वचन त्यांनी दिले होतं की मी परिवर्जा झाल्याबरोबर हे आपले नगर सोडून जाईल आणि त्याची आठवण त्याला होती आणि तसं त्यांनी केलं. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिवर्जा घ्यावेला लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. बघा, सिद्धार्थ गौतम नगर सोडून जात आहे, परंतु त्याने पाहिले की आपल्या पाठोपाठ सगळा नगर आपल्या पाठोपाठ येत आहे. सगळा जनसमुदाय, सगळा जनसागर आपल्या मागोमाग येत आहेत. आणि हे दृश्य पाहून तो अनोमा नदीच्या तीरापर्यंत पोहोचलेला आहे. तो थांबला आणि त्या समुदायाला उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोरियांच्या मधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. त्याचे हे आव्हान ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. बघा, सिद्धार्थाने आपल्या मागे
येत असलेल्या लोकांना काय उद्देश केला की मी त्या कोलिया आणि शाक्यांमधील युद्ध थांबवू शकलो नाही, पण तुम्ही मात्र सर्वजण एकत्र येऊन एका मताने जर विरोध केला तर कदाचित त्यांचे मन बदलतील आणि हा जो युद्धाचा सगळ्यांचा जो ठराव आहे हा कदाचित थांबेल किंवा रद्दही ते करतील. शुद्धोधन व गौतमी सुद्धा राजवाड्याकडे परतले आणि हे ऐकून मग तो सगळा जनसमुदाय मागे परतलेला आहे. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले होते. तिने ती कमळाने भरलेल्या एका तळ्यात टाकली. आपल्या मुलाच्या अंगावरील सगळे वस्त्रे, सगळे कपडे, त्याच्या अंगावरील अलंकार तिला पाहवत नव्हते आणि म्हणून तिने एका कमळाने भरलेल्या जो तळ होतं त्या तळ्यामध्ये ज्यावर कमळ उमलले होते त्या तळ्यात तिने ते टाकून दिले सगळे वस्त्र आणि ते अलंकार. परिवर्जा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षेच होते. 29 वर्षाचे सिद्धार्थ गौतम. लोक त्याची आठवण करून आणि त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर माता पित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. बघा, लोक जेव्हा जेव्हा त्याला पाहू लागले सगळ्यांच्या मनात एकच उत्कंठा आली, एकच विचार येत होते की एवढ्या वैभवशाली जीवनाला सोडून हा तोच राजपुत्र होय, ज्याने युद्ध होऊ नये याच्यासाठी आपल्या स्वजातीय लोकांशी, जे आपले शाक्य कुळ होते त्या लोकांशी भांडला. त्यांच्याशी प्रत्यक्षात तो लढा त्याने दिला की युद्ध करू नका, आणि त्यासाठी स्वतः शिक्षा घेऊन जात आहे. तर त्याची जी महानता आहे ही लोकांमध्ये पोहोचली. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतांपुढे आपले शिर झुकविलेच नाही, पण स्वच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती स्वीकारणे असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही, आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतली नाही. म्हणजे बघा, ज्यावर माणूस जगू शकते किंवा महालातून निघताना पुढच्या जीवनाचं आपलं भविष्य काय असेल, आपण कसं राहणार, ज्या माणसाने कुठल्याही प्रकारचं जंगल पाहिलं नाही, म्हणजे ज्याचं जीवन एकदम शयनकक्षामध्ये राजबिंडा तो पुरुष आणि अतिशय आनंदात, ज्याला मऊ मऊ गालिशावर बिछाण्यावर झोपण्याची सवय असा तो राजपुरुष जेव्हा जात आहे, पुढील आयुष्य काय होईल, खाण्यापिण्याचं काय, अशा प्रकारचं जीवन आहे. आणि त्यासाठी आपण घरून काही घ्यावं अशी व्यवस्था त्याच्याकडे नव्हती, आणि असा खाली हात कुठल्याही प्रकारचं घरातून काही न घेता तो निघालेला राजपुत्र. शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. बघा किती महान वाक्य आहे शाक्य कुमारी किसा गौतमीचे वाक्यात. किसा गौतमी काय म्हणते की धन्य ते माता आणि धन्य ते पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्मास घातले, आणि जी पत्नी ते अति महान पत्नी की जिने आपल्या पतीला वनात जाण्याची अनुमती दिली, आपला पाठिंबा जाहीर केला, तर तिला वंदन करते ते. आणि म्हणून शाक्य कुमारी किसा गौतमीचा स्पेशल एक चॅप्टर पुढे येत आहे. प्रकरण 19 आहे, राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंथकाला घेऊन शण्णानेही घरी परतायला पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. ज्याने राजपुत्राला कंथकासह अनुमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरला. शण्णाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेचा गौतमाला स्वीकार करावा लागला. शेवटी ते अनुमा नदीच्या तीरावर पोहोचले. तेव्हा शण्णाकडून वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याची तुझी इच्छा, माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष आहे. सिद्धार्थ गौतम शण्णाविषयी म्हणतात की तू ज्या श्रद्धेने माझ्यासोबत येत आहेस, तुझी श्रद्धा असीम आहे हे मला माहीत आहे.
कुठलाही स्वार्थ नसून तू माझ्यासोबत येत आहे म्हणजे तुझी स्वामी भक्तीवर मी अत्यंत आनंदित आहो आणि मला तुला देण्यासाठी सध्या माझ्याकडे जरी काही नाही, परंतु तुझी जी उदात्त विचार आहे, तुझी जी भावना आहे, यामुळे मी अत्यंत आनंदित झालेलो आहो, संतोष मला मिळालेला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखे वागतात. बघा, म्हणजे माणसाचे जर दिवस चांगले नसले तर जे आपल्या जवळ असणारे लोक ते परक्यासारखे होऊ लागतात. ही वास्तविक जीवनाची स्थिती आहे. पुत्राला लहानचे मोठे केले जाते ते भविष्यात कुटुंबाच्या पोषणासाठी. पित्याचा सन्मान सन्मान पाहिजे, इथं सन्मान झालेला आहे. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी आधारासाठी. जग आपल्या काही अपेक्षेने माया करते, काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. म्हणजे प्रत्येका ठिकाणी एक स्वार्थ दडलेला असते तरच हे जग चालत आहे आणि त्याच आधारावर लोक काम करतात. म्हणजे पुत्राचं संगोपन चांगल्या प्रकारे कशासाठी करतात, त्याचं भविष्य चांगलं करण्याचा उद्देश मातापित्यांचा हाच असते की आपण म्हातारे झालो म्हणजे त्याने आपला सांभाळ करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडिलांचा सन्मान करण्याचा जो आधार पुत्राला करून मिळतो की त्याला असं वाटतं की आपल्याही मुलांना आपला असा सन्मान करावा. आणि जग ज्या अपेक्षेने आपल्याकडे पाहत असते त्यामध्ये एक स्वार्थ दडलेला असतो. निस्वार्थ भावनेने कोणीच कोणाचं काम करत नाही या ठिकाणी असं सांगण्यात आलं. तूच एक याला अपवाद आहेस. तो शण्ण सिद्धार्थ गौतमाला म्हणते. सिद्धार्थ गौतमासाठी हे शण्णाने वापरलेला वरील संवाद आहे की हे सगळं स्वार्थापोटी चाललेलं आहे, पण तूच एकमेव असा याला सगळ्याला अपवाद आहेस, म्हणजे अलग आहेस. यापेक्षा तुला कुठल्याही या गोष्टीचं घेणं देणं नाही. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळलेले नसले तरी ते आपले दुःख आवेग थांबवून धरण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. जेव्हा शण्ण सिद्धार्थाला सांगतो की सिद्धार्था पुन्हा एकदा विचार कर, ज्या पित्याने तुला एवढं लाडात वागवलं, एवढं राजवैभवी राजविलासात जे जीवन तुला दिलं, त्यांचा विचार कर. आज ते आताही घरी गेल्यानंतर पाहशील तर अत्यंत आक्रोशात असतील, रडत असतील तुझ्यासाठी. तेव्हा सिद्धार्थ सांगते की त्यांना जाऊन सांग की मी कुठल्याही भीतीपोटी किंवा तुम्ही रागावल्यामुळे किंवा त्यांना जाऊन सांग की त्यांनी माझ्यावर काही प्रेमाची कमतरता दाखवली म्हणून जात नाही किंवा कुठली तृष्णा म्हणजे वासना. तृष्णा 3 प्रकारच्या, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. हे आपण पुढे पाहणार असावं. कामतृष्णा म्हणजे अनंतकाळ जगण्याची इच्छा, विभवतृष्णा त्याच्या विरोधात म्हणजे आत्महत्या करणारे लोक जे असतात त्यांच्या विभवतृष्णा. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. कामतृष्णेमध्ये माणूस अहंकारी होतो, मी आणि माझा. याचे अनेक प्रकार 106 पटीने त्याचे प्रकार वर जातात, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर अशा तृष्णेपोटी मी काही जात नाही. मला कुठल्याही म्हणजे काही माझा अपमान केला वडिलांनी किंवा माझ्यावर रागावले म्हणून मी जात नाही. तर मी जे जात आहो त्यांना सांग की मला काही स्वर्गाची प्राप्ती करायची नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी काही काळानंतर त्याचा शेवट होणारच. सिद्धार्थ गौतमाने किती सटीक उत्तर दिलं. काय सांगितलं त्या शण्णाला की वडिलांना जाऊन सांग की मी तिथेही राहिलो तर आज ना उद्या त्यांच्यापासून किंवा ते माझ्यापासून दुरावणारच आहेत. कारण जीवन हे अनित्य आहे आणि शरीर हे नश्वर आहे. हा मार्ग सिद्धार्थांना लहानपणापासूनच माहीत होता. जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. जीवन जर वियोग अटळ आहे म्हणजे एकमेकापासून जाणंच आहे, हे जर अटळच आहे, जावंच लागते, तर मग एकमेकासोबत राहण्यात काय अर्थ, असा प्रश्न ते शण्णाला करतात. माणसाच्या मरणसमी त्याच्या संपत्तीवर निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना नसतातच. बघा, म्हणजे काही धन उलत असली, संपत्ती असली तर त्याचे जे वारसदार असतात ते तुरंत आपला वारसा हक्क दाखवतात. परंतु जगात ज्या माणसाकडे काय सद्गुण होते त्या सद्गुणाची वाहवा करणारे फार कमी लोक असतात, किंबहुना नसतातच. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी चुकीच्या वेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. माणसाचं जर कर्तव्य आहे
जर नैतिक जबाबदारी आहे तर त्या नैतिक जबाबदारीला वेळेचं काही महत्त्व नसते. महत्त्वाची गोष्ट हे असते की आपले कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. आणि म्हणून ही वेळ अयोग्य की योग्य हे त्यांना समजावून सांग की ही वेळ न पाहता माझं कर्तव्य मी पार पाडत आहे. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला शण्ण हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तुझ्या आप्तांना, आप्त म्हणजे नातेवाईक संबंधित, ज्या मानसिक वेदना देत आहेत ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात एखादा हत्ती ऋतून बसतो तशाच प्रकारे तुझे आप्त दुःखायोगाने बसलेले आहेत आणि माझ्याही मनाची स्थिती तशीच झालेली आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे हृदय लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचे अंतःकरण प्रेमाने उच्चंबळणे आणि त्यांची जर गोष्टच बोलाव्यास नको. कुठे तुझा तो प्रसादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्राने भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी. क्षण पुन्हा त्याला आठवण देतो की तू ज्या राजविलासी जीवनामध्ये जगला आहे, जे राजवैभव तुला मिळालेलं आहे, तुझ्या महालामध्ये तुझी काय अवस्था होती तुझ्या शयनकक्षाची जिथं तू झोपत होता, आणि आता जे झोपशील ते पूर्ण कुशाग्राने म्हणजे गवताने, घास गवत, झाडे झुडे, अनेक प्रकारचं डोंगर दऱ्यात तुळून तुला जावं लागत आहे. अशा अरण्यात त्या जमिनीवर तू झोपावं लागणार आहे तुला, असं सांगत आहे. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? पुन्हा तू मना करतो की मी तुझ्यासोबत येतो, कारण तुझी वार्ता लोकांना की मी आणू शकलो नाही सिद्धार्थाला वापिस असं सांगण्यासाठी मला जावंसं वाटत नाही. एखाद्या धर्मभीरू माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देणार नाही. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलांसाठी सतत झटणाऱ्या आपल्या त्या वृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी दुसरी आई, जिने तुला लहानचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखाद्या कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतोस तसा तू सोडून जाणार काय? जिला सद्गुणांची देणगी लाभली आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, ती पतिभक्तीपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार नाहीस? पुन्हा तो बार बार विनंती करतो सिद्धार्थाला. महाप्रजापती गौतमीचं उदाहरण तो देते की ज्या आईनं तुला लहानचं मोठं केलं, अनेक त्रास हाल अपेष्टा सहन केल्या तुझ्यासाठी, तुझी जी आई होती ती आई निघून गेल्यानंतर सर्व संगोपन तुझ्या या आईनं केलं, म्हणून त्याची तरी थोडीशी तुला हे वाटू दे, काहीतरी खंत वाटू दे. आणि ज्या पत्नीने तुला फार मोठा दिलासा दिला, आधार दिला, आणि छोटंसं बाळ तिच्याजवळ आहे, ती एवढ्या दुःखाने घरी पडलेली आहे, तर यांनाही सोडून तू चालला आहेस, याचा तरी विचार कर पुन्हा एकदा. धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगठ्ठ उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे, तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानशा बाळाला सोडून जाणार काय? आणि तू तुझे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असला तरी हे अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे, कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. बघा, शण्णा आपल्या प्रती जी स्वामी भक्ती आहे ते समर्पित करत आहे, त्याला पुन्हा पुन्हा विनंती करीत आहे, पुन्हा पुन्हा घरच्यांचे सगळ्या परिवाराचे उदाहरण देत आहे, आपल्या लहान बाळाचे उदाहरण देत आहे की अशा बालकाला तू सोडून जायचं आहे काय, ज्याने आज जग काहीच पाहिलेलं नाही, आणि मी तुझ्या भक्तीत लीन आहो किंवा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, मला तू सोडून जाणार नाहीस अशी मला शाश्वत अशी खात्री आहे. आणि म्हणून तो पुन्हा त्यातला वापस जाण्याचा जो त्याचा निर्णय आहे त्या निर्णयापासून बदलण्यासाठी अनेक प्रकारची समजावणी तो करत आहे. शण्ण मनधरणी करत आहे सिद्धार्थाची, परंतु सगळी व्यर्थ. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही. तो पुन्हा आपली असमर्थता दाखवते. मी कसा तुझ्या विना वापस जाऊ? काय म्हणतील मला तिथं गेल्यानंतर? तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू मला सांगतोस, पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवील? शण्ण पुढे म्हणाला,
आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला लावून चिकटवून तसे बोलण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. म्हणजे महाराजांना तुझे काही सांगत आहे अशा कुठल्याही गोष्टी मी जर सांगितल्या ते मुळीच पटणार नाहीत. जो नेहमी प्रेमळ आणि जो दुसऱ्यांवर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया. दुःखाकुल शण्णाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, शण्णा, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या शरीरधारी जीवांच्या बाबतीबद्दल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकापासून सोडण्यास भाग पाडेल. म्हणजे केव्हाही भाग पाडेल. मृत्यू हा केव्हाही येते आणि म्हणून मी जर तसा नाही गेलो तर मला मृत्यू आला केव्हाही येऊ शकते, तर तेव्हाही सोडलं जाऊ शकते. अशा प्रकारची ते पुन्हा समजूत घालत आहेत. ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या गर्भातून जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती कुठे आहे. म्हणून ती महामायेचं उदाहरण देतात की ज्या महामायेनं मला जन्मास घातले ती 7व्या दिवशीच मला सोडून गेलेली आहे. आता ती कुठे आहे आणि मी कुठं आहे. म्हणून हे काही योग्य नाही, मी गेलंच पाहिजे असा तो हट्ट धरत आहे. पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणी मात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. वियोग म्हणजे एकमेकापासून अलग होणे. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा पृथक होतात तसाच मी प्राणी मात्रांचा सहवास व वियोग मानतो. म्हणजे ढग जसे येतात आणि त्याच्यापासून पाऊस पडते आणि एकमेकापासून नष्ट होतात, मग ते नाश पावतात. तसंच माणसाचं आहे. सगळे प्राणी मात्र मनुष्य मात्र हे एकमेकापासून अलग होतात आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतीदायक संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस, परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून त्या उमद्या कथ्थक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले. बघा, जे आपण पाळीव प्राणी असतात खऱ्या अर्थाने माणसाळलेले असतात, म्हणजे एवढे माणसाचे एकरूप झालेले असतात ते जनावरं की घरात कोणतं दुःख असतं त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी येते. हे आपण आजही प्रत्यक्ष पाहतो. आपले छोटे छोटे जे प्राणी आपण जसं कुत्रा वागवते, कोणी मांजर वागवते, ते एवढे माणसाळलेले असते की आपल्या दुःखात त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तसेच बदलतात. आणि ही भावना जो त्यांचा घोडा आहे त्या कथ्थक घोड्याला सुद्धा ते भावना आवडल्या गेल्या नाही आणि म्हणून तो सिद्धार्थ गौतमाचे पाय चाटत आहे आणि अश्रू ढाळत आहे, रडत आहे. ज्याची बोटे एकमेकाशी जुळलेले, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आहे. स्वस्तिकाचे शुभचिन्ह ते स्वस्तिक पाहिलं ना, स्वस्तिक असते ते स्वस्तिक म्हणतात, स्वस्तिक लिहिली. स्वस्तिकाचे जे चिन्ह असते ते असे टाकतं, तर असं चिन्ह होतं त्यांच्या हातात. ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कथ्थक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंथका, आवडते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. आणि त्या घोड्याला सुद्धा सिद्धार्थ गौतम आधार देतो आणि तुझे माझ्यासाठी कष्ट उपसलेले आहे त्याचं फळसुद्धा तुला लवकरच मिळेल अशा प्रकारचे ते आपल्या घोड्याशी बोलतात. त्यानंतर शण्णाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या तपस्व्याला साजेश वस्त्रांना नमन केले. कंथक आणि शण्ण यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमान बाळगता हलक्या वस्त्रानिशी तपोवनाकडे, म्हणजे ज्या ठिकाणी तप केलं जाते, तपश्चर्या केली जाते, अशा त्या वनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या क्षणाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. म्हणजे तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडून तो आक्रोश करू लागला, मोठमोठ्याने ओरडू लागला, रडू लागलेला आहे. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना
स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो क्षण रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला स्वतःला भानच राहिले नव्हते. तर अशा प्रकारचं हे 19वे प्रकरण आहे, ज्या ठिकाणी शण्य आणि कंथघोळा सिद्धार्थ गौतमाला शेवटचा निरोप घेऊन सोडून आपल्या नगराकडे जात आहेत. उर्वरित भाग आपण उद्या पाहणार. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ती पूर्ण नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याचा. साधू साधू साधू. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. शिक्षण मिळावे मोफत
रोजगार